हॅलो. हॅलो साहेब. हा, बोला. साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना. तुम्ही होय दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री होय पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली. राणा पाटलाचं पोरग शिवसेनेची बी फॉर्म आणून देते साहेब. लाज वाटते आम्हाला, लाज. हे बरोबर. दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं. नाही, मलाही माहिती आहे तो विषय. नाही नाही साहेब, मला काय तुम्ही संपर्क नाही प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत. नाही ना, निर्णय ऐका, घ्या ते. अख्ख्या मला धाराशिव ऐका तू. धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय. धाराशिव मध्ये तुकाराम हा, शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो. अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला. नाही नाही, आणि विधान कळममध्ये हे 2-3 बघा. दिलेत. साहेब नाही, साहेब, नाही, हा, आपले बोला. लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील. विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली. आणि असा बरोबर. काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला. साहेब दुर्दैव. विधानसभा नाही नाही नाही, कार्यकर्ते ऐका. कायम राजकारण अजित सोडून जातील साहेब. बघा, अजित पिंगळे तिथे होते, लक्षात ठेवा. अहो, ज्ञानराज अजित चौगुले पिंगळेकडे होते. कुठली जबाबदारीच नाही हो. अजित नाही, पिंगळे हा आहे ना राणा तरी पाटलांचा माणूस आहे. नाही नाही, आता ते तुम्ही म्हणून म्हणतो 26 तारखेला येतात ना प्रताप नाईक साहेब. त्यांच्या समोर तुम्हाला बोलवतो, आपण नाही बसू साहेब, आमचं एकत्र. काय मत आहे साहेब, तुम्ही हा, सगळे बोला. ऐका ऐका. आता मी हा, तुम्हाला एकच उदाहरण देतो. बोला. इटकूर गटामधून पिंटू नगडेला आपला बी फॉर्म गेलाय. तिथून होय, त्यांनी गेलाय. लगेच दुसरा बीजेपीचा फॉर्म भरला, रामराजे जाधव नावाचा. हा, म्हणजे मला काय म्हणायचंय, मग तिथं 2 फॉर्म द्यायला काय अडचण आहे तुम्हाला शिवसेनेचे? आपले बरोबर आहे. फॉर्म राणा पाटलाच्या पोराच्या हातात जातात का ह्यासाठी साहेब? नाही, तसे नाही गेलेले ते. आपला आपला अजित पिंगळे अहो तिथला. साहेब, आम्ही तुम्हाला जीव तोडून बोललो. सावंत साहेबांच्या हातात सूत्र दिली तर किमान होतं. बरं, सावंत साहेबांची तुम्हाला अरे रात्री हो. काय गोष्टी बोललो साहेब. माझ्या बाबतीत मी काय सावंत साहेबांचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांच्या आर्थिक लाभाचा मी ही नाही, किंवा मी त्यांच्याकडून 10 रुपयाचं काम घेतलं असं आहे बघ ना. मी विधान मूळ अजित शिवसेनेचा, श्रीकांत अजित साहेबांचा, शिंदे पिंगळे साहेबांचा कार्यकर्ता आहे. ऐका ना. अजित पिंगळे विधानसभेचा उमेदवार होता. त्याच्या अधिपत्याखाली तिथलं झालेलं आहे विधानसभा असल्यामुळे. नाही नाही, उमेदवार होता म्हणजे काही विरोधी पक्षाचा नेता साहेब, पडलेला उमेदवार तो. नाही, त्याने 4 निवडणुका लढवल्या. अहो, 4ही बरोबर. निवडणुकांमध्ये 4ही मुंड्या चीज त्या- झालेला माणूस आहे. त्याच्या हातात तुम्ही सूत्र दिली आणि त्यानं राणा पाटलाच्या हातात दिली आणि तो प्युअर राणा पाटलाचा माणूस आहे. त्यामुळे आमचं एकच हे म्हणणं आहे, सावंत हे- साहेबासोबत आमचं सौख्य काय? हे कारण ते तुम्हाला असतील तर माहिती पक्ष वाढतो. हे तुम्हाला माहिती आहे ना. पण हे जरा बोला तिथे. नाही आपण साहेब, तुम्ही काल फॉर्म द्यायचेच नव्हते. संपर्क प्रमुख तुम्ही, तर पालकमंत्री तर नाही नाही इथं नाही नव्हतेच हो. ऐका. अजित पिंगळे विधानसभेचा तिथला उमेदवार होता. अजित पिंगळे सूत्र त्याच्याकडे होती सर्व. असा विषय होता. साहेब काय आता करायचं मी मला सांगा. अख्ख्या मी येतो. जिल्ह्यामध्ये आपले ऐका किती फॉर्म हा, आहेत, किती फॉर्म आहेत. अजित पिंगा हा मी तुम्हाला 10 वेळेस सांगतोय राणा पाटलाचा माणूस आहे. मग जर अजित पिंगेला निवडणुकीला विधानसभेचं तिकीट भेटलंय शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून, तर किमान हो, इथं बरोबर. अर्ध्या अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना मग. हो, द्यायला पाहिजे, मलाही समजतंय ना. पण काही गोष्टी ठरल्यात विधानसभा साहेब, मी पण आहे. युवा सेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, पण अक्षरशः हो, डोळ्यातून पाणी येतं आमच्या. हो, कार्यकर्ते मलाही. ढसाढसा रडायला लागले साहेब. हो, मलाही जीव माहिती आहे जळला. या आम्ही लोक गोष्टी. गद्दार म्हणून अंगावर येतो, लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही कामं केली सुरुवातीपासून. जर मान्य अशा आहे. निवडणुकीच्या वेळेस जर अशी जर आमची वाद होत असेल तर साहेब, बरोबर. पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चालू झाली. आणि हुकुमशाही राणा पाटलाच्या विधान मेसेज गेला, राणा विधानसभा. पाटलाच्या बळाला तुम्ही बळी पडलात साहेब. नाही नाही, मी नाही माझा विषय नाही लक्षात. मी विधानसभा ज्यांच्याकडे होत्या त्या पद्धतीने काम झालेलं लक्षात साहेब, ठेवा. दिवसभर मला तुमच्या मला बैठक तुम्ही आमच्या दोष सोबत द्यायचा झाल्या नाही. आणि रात्री राणा पाटला सोबत बैठक झाली आणि तिथून नाही पुन्हा नाही तुम्ही नाही सगळे बी फॉर्म त्याच्याकडे दिले. नाही नाही नाही, ऐका 2 मिनिटं हा, समजून घ्या थोडं. युती म्हणून मिटिंग झाली, लक्षात ठेवा. आणि युती म्हणून तिथे माझ्या ज्ञानराज चौगुले होता आणि अजित पिंगळे होता. अहो ज्ञानराज हे तुम्हाला चौगुलेला सांगतो. मला सांगा, त्याचा काय संबंध ज्ञानराज हा, चौगुलेचा ह्या मतदारसंघामध्ये? सांगा, नाही कळम धाराशिव मध्ये. नाही, तो तिथं उपनेता पडलाय, म्हणून. ऐका. तो चालू आमदार तिथं पडला. त्या नाही माणसाने नाही इथं नाही, कळम धाराशिव मध्ये ना खुपसायचं काय कारण आता आहे? बघा, ऐका. उपनेता तो आहे पक्षाचा. उपनेत्याच्या अधिपत्याखाली ते सर्व होते, लक्षात बरं साहेब, ठेवा. आम्ही काय सांगतोय तुम्हाला, तानाजी हा, सावंत साहेबांचं आमचं सौख्य काय? तानाजी सावंत साहेब असतील तर पक्ष महत्वाचा आहे, तर तानाजी सावंत साहेब इथं लागतील. नाहीतर हे आमदार खासदार आणि राणा पाटील आपल्याला गिळून टाकतील. पक्ष चालेल म्हणून सर, कसा बोलतो. वाढवायचा साहेब मला सांगा. नक्की भाजपचे लोक नक्की. त्यांचं काम करतायत, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांचं काम करतायत, त्यांना नेतेत. विधा इथं वि- युबीटी मध्ये बघा, खासदार आमदार त्यांचं काम वि- करतायत. ऐका. विधानसभा बैठका झाल्या आणि युती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही बसलो होतो. आम्ही नाकारत नाही ना, बसलो. युती साहेब म्हणून साहेब बसलो साहेब होतो आम्ही. ऐका, साहेब ऐका. बोला. मल्हार पाटील राणा पाटलाचा पोरगा त्या अजित पिंगेला घेऊन सोलापूरहून मुंबईला गेला. पालकमंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली, साहेबांना तुम्ही होय बोललात, मिटिंग होय. झाली. अहो, हो, तुम्ही इथल्या झाली ना. जिल्हा प्रमुखाला विचारलं नाही, कुठल्या तालुका प्रमुखाला विचारलं नाही. मग ते माझ्यासारखा राष्ट्रीय कार्यकारी सदस्य युवा सेनेचा, नाही, युवासेना जाऊ द्या, लहान म्हणून विंग आहे. म्हटलं तुम्हाला 26 तारखेला तुम्ही या. काय करायचं साहेब आपण. येऊन? फॉर्मच नाहीत हा, ना, मग आमची युतीच नाही. ऐका, भाजप सोबत आपलं भाजपनं आपला पूर्ण कार्यक्रम केलाय. आम्ही तुम्हाला सावंत साहेब, त्या चौगुले साहेबांना फोन करून बोलले होते असं करू नका.
सगळ्यांना बोलले. बरं आमचं काय गरज सावंत साहेब, आज पक्षाची आपली गरज आहे सावंत साहेब. बरं विषय बरोबर. काय, आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला सावंत साहेबांचा स्वार्थ काहीच नाही, पण ती तसा हो. निबर खोटा माणूस इथं असेल तरच पक्ष वाढेल, नाहीतर बरोबर. आमच्यासारख्या लहान सहान कार्यकर्त्यांना साहेब कुणी नाही तर तारणार नाही. पक्ष मेल्यात जमाय आणि आज आपल्या पक्षाची वाताहत झाल्यात जमाय. 26 तारखेला पालकमंत्र्यांसोबत बैठक करण्यात काय अर्थ आहे? नाही संपलं मी ना तुम्हाला नाही मी बघा, या असा माझा आग्रह नाही, तुम्हाला मी सांगितलं वरिष्ठ साहेब. तुम्ही जे काय आहेत, करा, तुम्ही डिक्लेअर हा. करा ही काय? झालेली युती आमचा भाजपनं आज गेम केला, जसा धाराशिव नगर परिषदेमध्ये राणा पाटलांनी गेम केला तसा आमचा शिवसेनेचा इथं गेम केलेला आहे. तर विषय ही युती होईल नाही होईल हा आज पण आणखी युतीवर आमचं शिक्कामोर्तब नाही. तुम्ही एखादी पत्रकार परिषद घ्या आणि डिक्लेअर करा की आमची आणखी एकही युती झालेली नाही किंवा युतीवर आमचं शिक्कामोर्तबच नाही असं सांगा, आमचा राणा पाटलांनी गेम केलाय. तुम्ही डिक्लेअर बोलतो. करा. आपले अपक्ष फॉर्म भरलेले साहेब, शिवसेना पुरस्कृत आघाडी म्हणून शिंदे साहेबाचा तुमचा आम्ही फोटो लावून आम्ही लढू, इथं सावंत साहेबाचा फोटो लावून लढू. पालकमंत्र्यांशी मी बोलतो आणि मी तुम्हाला बोलल्यानंतर सांगतो. साहेब प्लीज डिक्लेअर करा तुम्ही काहीतरी, प्लीज प्लीज. नाहीतर शिवसैनिक मरल साहेब. पुन्हा परत आमच्यावर अपेक्षा ठेवू नका. आम्ही राजकारण सोडू, शिवसैनिक म्हणून काम करू, पण इथून पुढे कुठल्या पदावर काम करणार नाहीत. हो चालेल, बोलतो मी तुम्हाला. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.